नमस्कार, मी सचिन कुलकर्णी. आपण पाहताय शिवशाही न्यूज. महाराष्ट्रातून तुळजापूरला अनेक भाविक, लाखो भाविक नियमितपणे दर्शनाला येत असतात आणि ही तुळजापूर जी नगरी आहे, या नगरीची नगर परिषद ही देखील या भाविकांना काही सुविधा, काही स्वच्छता, पाणी हे पुरवत असते. राहण्याची व्यवस्था, धर्मशाळा हे पण मंदिर समिती असेल किंवा नगर परिषद असेल हे पुरवत असते. मात्र तुळजापूरची नगर परिषद सध्या ज्या इमारतीमध्ये आहे ती इमारत कमी पडत आहे कार्यालयासाठी. म्हणून तुळजापूरच्या नगर परिषदेने भव्य दिव्य अशी इथे आठवडा बाजारपाशी इमारत बांधलेली आहे. साधारण 8 ते 9 वर्ष या इमारतीला बांधून पूर्ण झालेली आहे, परंतु ही इमारत अद्यापही वापरात आलेली नाही. खरं तर मध्यंतरी जेव्हा कोरोनाचा कालावधी होता त्यावेळी इथे कोरोना सेंटर सुरू केलं होतं आणि पेशंटला इथं उपचार करण्यासाठी सोय उपलब्ध करून दिली होती. परंतु मुख्य जे कार्यालय आहे नगर परिषदेचं ते अजूनही इकडे शिफ्ट झालेलं नाही. त्यामुळे एवढी भव्य दिव्य आणि अशी ते अतिशय देखणी अशी ही वास्तू केवळ वापर नसल्यामुळं पडून आहे. लाखो रुपये खर्चून, करोडो रुपये खर्चून नगर परिषदेसाठी बांधलेली ही इमारत गेल्या 9 वर्षापासून ही धूळखात पडलेली आहे. वास्तविक नगर परिषदेचा कारभार करण्यासाठी प्रशस्त जागा आणि चांगली इमारत, चांगल्या सोयीसुविधा असणं गरजेचं आहे आणि त्यासाठीच ही इमारत बांधण्यात आली होती. परंतु राजकीय इच्छाशक्ती असेल किंवा नगर परिषदेचं शिफ्टिंग इथं झालेलं नसल्यामुळं या इमारतीचा वापर होत नाही आणि करोडो रुपये धूळखात इथं पडलेले आहेत. वास्तविक हे जे पैसे आहेत ते नागरिकांच्या करातून निर्माण झालेले निधी असतो आणि त्यातून ही इमारत बांधली गेलेली आहे. एवढा मोठा पैसा खर्च केलेला आहे तर या इमारतीची देखभाल केली गेली पाहिजे, मेंटेनन्स केला गेला पाहिजे, इथली स्वच्छता राखली पाहिजे. खरं तर नागरिकांना शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, पाणी हे नगर परिषद पुरवत असते, परंतु ही जी इमारत आहे ही स्वतः इमारतच, नगर परिषदेची इमारतच इथं धूळखात पडल्यामुळे खरं तर नगर परिषदेची इमारत जर धूळखात अशी पडली असेल तर नागरिकांना ही नगर परिषद कशा सुविधा पुरवत असेल असा प्रश्न नागरिकांसमोर पडलेला आहे. त्यामुळं सर्वसामान्य नागरिकांची इच्छा आहे की बाबा ही एवढी चांगली वास्तू बांधलेली आहे, एवढं चांगलं कार्यालय बांधलेलं असताना नगर परिषदेनं इथं शिफ्ट व्हावं आणि नागरिकांच्या सुविधा पण इथून चांगल्या पद्धतीनं पुरवता येतील आणि कर्मचाऱ्यांना देखील एका चांगल्या प्रशस्त वास्तूमध्ये काम करणं सुलभ होणार आहे. त्यामुळे ही लवकरात लवकर या नवीन इमारतीमध्ये नगरपालिका शिफ्ट करावी अशी नागरिकांची इच्छा आहे आणि तिथल्या कर्मचाऱ्यांची देखील तशीच इच्छा असण्याची दाट शक्यता आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट राजेंद्रसह सचिन कुलकर्णी, शिवशाही न्यूज.